श्री स्वामी समर्थ. आज फक्त मनामध्ये एक वाक्य म्हणा, मनापासून म्हणा. आज तुमचं सगळं आयुष्य बदलायला लागेल. स्वामी समर्थ ही एक ओळ. स्वामी समर्थ फक्त या नामाचा तुम्ही जप करा तर तुमचं आयुष्य बदलायला लागेल. आजच्या काळात लोक खूप टेन्शन घेता. म्हणजे हे एक वाक्य मनापासून म्हणा, स्वामी समर्थ कृपा होईलच होईल. स्वामींची कृपा तुम्हाला होईलच. स्वामी समर्थ हे एक वाक्य संकट दूर करते. स्वामींचं फक्त एक वाक्य सगळे संकट दूर होतात. स्वामींवर विश्वास ठेवा. डोळे मिटून म्हणा. हे ऐकून तुमचे डोळे पाणवल, पण आहे ना, स्वामींचे नाव घ्या. स्वामींच्या नावात एवढी शक्ती आहे. या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला प्रत्येक भक्तांच्या मनाला असं स्पर्श करणारा स्वामींचा जप आहे. स्वामी समर्थ हे एक वाक्य मनापासून म्हटलं तर आयुष्यातील चिंता, भीती आणि अडथळे हळूहळू दूर होत चालतात. जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर मनाला भावला असेल तर हा संदेश अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. फक्त एक जप, स्वामी समर्थ ह्या नावाचं नामस्मरण करायचं. आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होता. आजचा संदेश स्वामींसाठीचे. ज्याच्या मनावर ओझं आहे ते त्याच्या डोळ्यात पाणी आहे. स्वामींचं नाव घ्या. एकच वाक्य म्हणा, मनामध्ये म्हणा, डोळे शांत मिटा. रोज स्वामींजवळ बसा. देवाला तुम्ही सांगा तुमच्या मनात का आहे. स्वामी, माझं का असं होतंय, प्रयत्न करून यश का मिळत नाही, माझ्यापासून माणसं का दूर जातात, मन माझं अस्वस्थ आहे. मग तुम्ही शांत बसा. स्वामींना सांगा, हळू आवाजात सांगा. तुम्ही मनातल्या मनात स्वामींचा जप करा. जो स्वामींवर विश्वास ठेवतो त्याची जबाबदारी स्वतः स्वामी घेतात. हे वाक्य तुम्ही मनापासून स्वामींना सांगा. स्वामी ऐकण्यासाठीच बसलेले आहे. विश्वास म्हणजे काय हे फक्त फक्त देवळात जाणं नाही तर अडचणी म्हणणं. स्वामी ही आपली काळजी घेता. जेव्हा तुम्ही चिंता सोडता तेव्हा स्वामींची कृपा सुरू होते आणि मन शांत होते. निर्णय योग्य होतात. हळूहळू मन बदलायला लागतं. आपोआप आपली चिडचिड कमी होते. आज झोपण्याआधी मनामध्ये एक वाक्य म्हणा. डोळे मिटा, शांत डोळे मिटा आणि स्वामींच्या चरणी सगळं सोपवा. स्वामींना सांगा का आज हे फक्त तुम्ही माझं तुम्ही सगळे कामं करा. आजचा संदेश स्वामींना सांगताना तुमचे डोळे आपोआप मिटले तर हरकत नाही. संदेश ऐकताना डोळे मिटले गेले तर काही हरकत नाही. कारण हा संदेश मनासाठी आहे. मन शांत करण्यासाठी आहे. आज माणूस सगळं करतो पण मन शांत राहत नाही. प्रश्न खूप आहेत पण तेव्हा स्वामी समर्थच आपल्याला एकच सांगतात. स्वामी म्हणता, तू फक्त एक वाक्य म्हण. त्या वाक्यामध्ये एवढी ताकद आहे. स्वामींच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे का खूप. जेव्हा आपण म्हणतो सगळं स्वामींवर सोपवलं तेव्हा आपला अहंकार सुटतो, चिंता कमी होते, मन हलकं होतं. मग स्वामींचं काम सुरू होतं. दररोज फक्त 5 मिनटं डोळे मिटावून स्वामींचं नाव घ्या. मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. 11 माळी, 21 माळी, 101 माळ. तुम्ही जप महत्त्वाचा आहे. स्वामींचं नाव घेणं महत्त्वाचं आहे. हे केल्यानंतर मनात शांती येईल. निर्णय स्पष्ट होतील. आज रात्री झोपण्याआधी एकच वाक्य म्हणा. डोळ्यात पाणी आलं तर चालेल पण विश्वास स्वामींवर फक्त विश्वास. हा जर संदेश तुम्हाला तुमच्या मनाला भिडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी.